खाऊ आणला आत्ताच, दाखवते. हे सेरेलॅक्स आहे, सगळं 2-2 महिन्याचं दिलेलं आहे. हे ह्याचे मूग डाळची खिचडी, हे तूर डाळ, आणि हे पण मल्टीमिक्स सेरेलॅक्स आहे. खाऊ आता आणलंय मी, बघितलं तुम्ही पण. आता 12 वाजले, काहीतरी खायला बनावं लागून, भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं पण नाही आहे. सगळं घरातली घाई वगैरे काम याच्यातच चाललं आहे सगळं. त्यामुळं आता खूप काम पडले, तरी आता काहीतरी बनवते माझ्यासाठी खिचडी वगैरे. आणि मग कपडे पडलेत, कपडे धुवून घेते आणि भेटू परत, बोलते. हे बघा, दाखवतो तुम्ही. हे आहे आमचा गुड्डू. हे बघा, त्याला खाली बसायला आवडत नाही म्हणून तो खाली कपड्यांवरती बसलाय. बघा कसं सध्या घाबरतोय तो, एवढं नाही हे झालं, पण खूप गोड आहे, खूप हुशार आहे. हा गुड्डू आहे, हा गुड्डू. आम्ही गुड्डू नाव ठेवलंय ह्याचं. गुड्डू, गुड्डू ये रे. हे कपडे आम्ही यूज करत नाही, ते टाकलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला खाली बसू वाटत नाही ना फरशीवरती, म्हणून जे लागत नाही त्याच्यावरती त्याला बसवले सध्या, कारण खाली आवडत नाही त्याला. रात्री माझ्या शेजारीच झोपला होता तो. हाय, ए गुड्डू, गुड्डू, गुड्डू गुड्डू गुड्डू. बघा किती झोप आली, तर झोपतोय, फक्त झोपी जातो, भुकत नाही, काही नाही, खूप झोपतोय. आता मी काहीतरी बनवते खिचडी खायला, थोडीशी, खूप भूक लागली. सकाळपासून काहीच जेवलं नाही, रात्री पण थोडंच खाल्लं होतं, फक्त डाळ भात वगैरे बनवते आणि डायरेक्ट खिचडी झाली की मी तुम्हाला खाताना भेटते, ठीक आहे. माझं झाली आहे खिचडी बनवून, आणि आमच्या घरातले सगळ्यात हावरी लोणचासाठी 2 जणी आहेत, मी आणि ही नवीन ॲड झाली आता लोणचासाठी. हावरी खूप आवडतो तिला. बघा ना, इथं खिचडी आहे, पण हिला फक्त लोणचंच खायचं आहे. पिऊ, काय खाते तू? बनवून झाली माझी खिचडी, आणि आत्ता वाजलेत 2, खूप लेट झालाय. मी खाते, आणि आता कपडे पण झाले माझे, भांडे राहिलेत, फरशी झाली आहे. खाते मी आता, आणि मग भांडे घासून अख्खा दिवस आरामच करायचा आहे, परत काही नाही. आमच्या गुड्डूने पण खाल्ली चपाती. आता मी खरं म्हणजे सांगायचं तर खूप विकनेस जाणवतोय, कारण पूर्ण सर्दीने डोकं वगैरे सगळं जाम झालंय, बोलता पण येत नाही मला नीट. तूच खा मम्मा. हे बघा मम्मा, हा मम्मा, तू खा, तू खा, मला खा बोलते. थँक्यू, थँक्यू. सर्दीने डोकं वगैरे सगळं जाम झाले. पिऊला पण सर्दी झाली आहे. तू खा बाळा, तू खा, तू खा, तू खा, मलाच खा बोलते. बोलते पण बोलवल्याच येत नाही मध्ये मध्ये. सर्दीने डोकं एवढं जाम झाले, आणि तिलाही सर्दी झाली, त्यामुळं काय माहिती माझं इन्फेक्शन झालंय तिला का. त्या दिवशी थंड पाण्याने तिने नळाखाली आंघोळ पण केली होती, त्यामुळं पण झाली असेल तिला कदाचित.
आता मी खिचडी खाते आणि मग तुम्हाला खाता खाता भेटते. बघा पिऊ बघा कशी करते आमची. खूप आवरी आहे लोणच्यासाठी. बघा गुड्डू मॅच बघायची मला तू कसं मारला हो का आपल्याला बोजायची ना. तुला यायची का. गरम आहे. चला बोजायची आपल्याला. कोण कोण येते. गुड्डू येते ना. खातच नाही बाबा ही पोरकी अजिबात. चल लवकर. गुड्डू येते बाहेर. काय खायची तुला सांग. बोजायची ना आपल्याला. टॉकी खाती का तू. टॉकी खाती तू. बनवतो बोजायची पिंकाची. जॉनी जॉनी बोल पप्पा. बोल पप्पा. येऊ बोल खाली बाबा बोजायची. पिपी खाती पिपी खाती. आपल्याला पटपट आण लावतो बरं. खाती लाव बरं. Berdua, tiga kali lagi lah. Oh, tidak ada. Sudah ada. Mana? Tiga kali lah. Bisa ada itu. Kali, kamu. Itu lagi saja. Halo, udah. Tiga kali udah. Jadi kita lagi. Oke, nah udah. Ayo, fokus ini. Fokus ini. Itu dah. Kita aja lah. Tes lihat aja. Baik, apa kabar? Pulang. Halo bro. Kan aku berbuat. Jadi pakai sisanya mungkin cancan. TV बंद पडली आता काय करू. जॉनी येस पप्पा. जॉनी येस पप्पा. काय गुड्डी खाते काय. ए गुड्डी खायला लागले होते. चल कुठं. तसला घाबरू नका. तुम्हाला किती वेळा सांगितलंय. शर्ट माणूस सापडला घाण करायला. पिऊ ह्याला कर कोणी गाई गोट्यात बाळा वाटत बाळाची वाटी मांजरसाठी पुढं काही काय म्हणतात. खा लवकर लवकर. तिथे पुढे नाक साफ कर. नाकले घालू जाऊ का बाळा. मी चाललो बाहेर. झोपाव म्हणजे चल ना पिऊ. चला खाऊ घातलंय आता मी पिऊला. आता वेळ आहे तिची संध्याकाळची खाली खेळायला जायची लहान लेकरांबरोबर. तर मग मी आता तिला खाली घेऊन जाते. हे रोजचं रुटीन आहे माझं. रोजचं तिला खाली न्यावंच लागतं. चला चल मी चालले. बाय. डाळ लावते. मी कानात गळ्यात का घातलं नाही आहे कारण मी काल शूट केलं होतं
व्हिडिओ शॉर्ट, त्यामुळं ते काढलं मी, परत घातलंच नाही. आणि गळ्यातलंही पिऊनी तोडून टाकलं आपल्या, म्हणून आता ते गाठून आणावं लागेल मला. चालली हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर. करते ती पण ते लास्ट जास्त मोबाईलला. पिऊला खाऊ पिऊ वगैरे घातलं आणि दुपारी थोडंसं झोपले पण होते मी. आणि आता मी करते 5 वाजले, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते मी. आता भाकरी करते, मेथीची भाजी बनवली आणि वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. आता भाकरी करते. अक्का आल्यात, अक्का म्हणजे आजी सासू आल्यात वरती. तर त्यांना भूक लागली आहे, त्यामुळे लवकर बनवते स्वयंपाक. दोन मिनटं. खूप आवडे तेवढा खाऊ घालणं टास्कच आहे माझं सांगितलं. बाकी काही नाही, मला फक्त तिला खाण्याचं टेन्शन होतं. त्याची बात काहीच खात नाही, काही म्हणजे काहीच खात नाही, खूप टेन्शन होतं. मी पुण्यामध्ये राहते, कटरमध्ये. कटरला 4 वर्ष झाले माझे. पिऊ आता 2.5 वर्षाची. एवढे प्रॉब्लेम चालू आहेत ना, काय सांगायचं. खूप फायनान्शियली नाही सांगता येत, पण सुद्धा प्रॉब्लेम खूप चालू. आत्ताच 1 आठवडा आणि मला सर्दी झाली होती, मग परत झाली. देवाला गेलो होतो फिरायला, आलो, पाण्यामध्ये बदल झाला, त्यामुळे परत सर्दी झाली आता. आणि मी क्लिप घेतली नाही, कारण हात वगैरे ओले होते. मी मग अशीच गुड्डूला आंघोळ घातली, फर्स्ट टाईम घातली आंघोळ त्याला. तो घाबरत होता, खूप थंडी वाजत होती त्याला. हळूहळू होऊन जाईल सवय. हे बघा, कोणाकोणाला भाकरी येतात आणि कोणाकोणाची भाकर फुटती आहे, मला प्लीज सांगा कमेंटमध्ये.
कांदा, टोमॅटो, बटाटा आणि लाल मसाले वगैरे, शेंगदाण्याचं कूट आणि हे लसूण वगैरे टाकलेलं खूप आवडते, खूप टेस्टी. खरं तर हे ना माझ्या आईकडून शिकले, ती बनवायची ना त्यामुळे. आणि ती माझ्यापेक्षा खूप भारी, खूप टेस्टी बनवते. मला तर अजून नाही एवढे जमत. मला जशी आली तशी थोडीशी नॉर्मल जमते, पण तिच्यासारखी भाजी खरंच खूप भारी बनवते ती. जे तुम्हाला माहिती मोठ्या आवळे असतात ते मी दाखवते. ते ना ज्यांना लोणचाचा वगैरे त्रास होतो किंवा खूप आंबट खाणारे असतात, त्यांनी हे खाल्लं नाही लोकांनी तरी त्यांची मज्जाच आहे. असं हे डेली असतं, मी डेली खाते हे जेवताना दाखवते मी. न झोपता सकाळ संध्याकाळ दुपारी हे आवळा हे आवळे असतात. याला थोडंसं असं सगळं साईडने हे काढून घ्यायचं, बीच्या साईडला जे जे आहे ते. तुरट लागतो, चांगला लागत नाही, आंबट नसतो असं म्हणतात हा आवळा, पण नाही. हे असं ट्राय करून बघा तुम्ही, तुम्हाला तुरट वगैरे अजिबात लागणार नाही आणि आंबट तर लागणारच. कारण माझ्या एवढं कोणच आंबट खात नाही आणि मला असं आंबट खूप लागतं. आणि हे केसासाठी वगैरे पण आवळा चांगला असतो. आता मी दाखवते. जे तुम्ही भाकरी केल्या होत्या ना आता, मी तो तवा घेते. इथं मी ना हे टाकते, तवा गरम आहे, चालूच ठेवायचा गॅस. आता यामध्ये ऑइल टाकतो थोडंसं, खूप जास्त नाही, सध्या खाली डागून चिटकून आहे ना, काळं पडू नये जास्त, त्यामुळं बघा. आणि यामध्ये मी मीठ टाकते. मी गॅस बंद केलेला होता, मी गॅस चालू करते आता. एक सेकंड. हे पलटी मारायचं बघा. जळून नाही द्यायचं. एक सेकंड. मी खाली घेते. अरे बापरे. लाइटर चालू नाही. माचीस घेते मी. माचीसने पेटवलाय मी गॅस. लाइटर खराब झालं वाटतं आमचं. हे सगळं परतून घ्यायचं छान. मीठ दे बघा कशी मीठ घेऊन पळते.
पिऊ सगळं हे पलटून घ्यायचं आहे बघा. मी घेते. परतून घ्यायचं छान आहे. हे करपायला लागलं म्हणून मी साईडला काढते. मला सवय त्यामुळे मी हाय गॅसवरती हे सगळं परते ते, पण तुम्ही मीडियमच करा. वेळ अगोदर पण हे करपून नाही द्यायचं जास्त. मऊसूत करायचं हे सगळं आतमधलं. चला मी आता हे झालं माझं. मी तुम्हाला जेवताना भेटते.